लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीत रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक सलोखा राखत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अंबाजोगाई व अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहर व परिसरातील मुस्लिम बांधवाकरिता रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीस कोणत्याही राजकीय नेत्यांना निमंत्रित न करता रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येत उपस्थित होता। याच कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणारे व पोलीस मित्र म्हणून कार्यरत असणारे अनेक युवा नेते यांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते। तसेच अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व पत्रकार बंधूंनाही या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीसाठी बीड येथून ॲडिशनल एसपी सचिन पांढारकर, अंबाजोगाई ॲडिशनल एसपी चेतना तिडके, डीवायएसपी अनिल चोरमोले, अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। अंबाजोगाई शहरातील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस एक सामाजिक सलोखा पाहावयास मिळाला। अंबाजोगाई शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व पोलीस अधिकारी यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला। कायदा व सुव्यवस्था व शांतता राहावी व दोन्ही सण येणारा गुढीपाडवा व रमजान ईद आनंदाने साजरी करा अशा प्रकारचे आवाहन ॲडिशनल एसपी चेतना तिडके यांनी केले। पाहूया अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत। शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो। 11 तारखेला आपल्याला रमजान ईद आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसोबत आपण सर्व राहणार आहात आणि आपण सर्वांनी मिळून हा पवित्र महिना अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत आणि ईद पण अशीच आपण उत्साहाने साजरी करायची आहे। या पवित्र रमजान आणि महिन्याबद्दल आपल्या सर्व बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। याच्यामध्ये सामील आहोत। बीड पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। आपलं सहकार्य आणि मी आशा व्यक्त करते। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। धन्यवाद। ॲडिशनल एसपी बीड सचिन पांढकर, माननीय एसपी सर ॲक्च्युअली येणार होते परंतु काही कारणामुळे येऊ शकलेले नाही आहे। त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे। आपणा सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आजच्या या रोजाच्या या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्वांनी आतापर्यंत जे विविध सण उत्सव आगामी जे आहेत त्याच्या अनुषंगाने ज्या आपल्या मीटिंग झालेल्या आहेत किंवा जे शांतता कमिटीच्या ज्या मीटिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील आपण सहकार्य केलेले आहे। असेच सहकार्य पुढील सर्व सण उत्सवामध्ये आपले राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आलेल्या सर्व मुस्लिम बांधवाचं या ठिकाणी पोलीस निरीक्षक घोळवे साहेबांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। जिल्ह्यामध्ये आम्हाला या ठिकाणी 3 अधिकारी नवीन आहेत या उत्सवाला। साहेब पण नवीन आलेले आहेत, मॅडम पण नवीन आहेत, पडवळ साहेब पण आम्हाला ग्रामीणला यावेळेलाच आलेले आहेत, नवीन आहेत आणि SDPO साहेब पण आम्हाला यावर्षीच रमजान ईदला या ठिकाणी भेटीसाठी आलेले आहेत। अंबाजोगाई शहराचा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे। अंबाजोगाई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण होत नाही, कारण या ठिकाणी जो 2 समाजामध्ये तेढ निर्माण होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अंबाजोगाई शहरामध्ये घडत नाहीत। 92चा देशातला सगळ्यात मोठा जो इतिहास आहे त्या 92 मध्ये पण अंबाजोगाई शहरामध्ये साधी NCची नोंद नाही आहे। असा हा अंबाजोगाई सांस्कृतिक शहर आहे आणि आगामी ईदमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनानं आश्वस्त राहावं नागरिकांकडून। तुम्हाला कुठलाही बंदोबस्त लावण्याची आवश्यकता पडणार नाही, पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
हा तुमच्या प्रशासकीय स्तरावरील बाब आहे, परंतु नागरिकांमध्ये एवढं सामंजस्य अंबाजोगाईचे आहे की कोणताही उत्सव असेल, मग हिंदूंचा सण असेल किंवा मुसलमानांचा असेल किंवा अन्य धर्मियांचा असेल, आगामी काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा आम्ही हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी साजरी करतो. तसेच ईदचा शिरखुर्मा सुद्धा आमच्या अंबाजोगाईची परंपरा आहे की आमच्या अंबाजोगाईच्या इतर धर्मियांना सोबत घेतल्याशिवाय आम्ही तो प्राशन करत नाही किंवा घेत नाही. म्हणून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशननं या ठिकाणी आमच्यासाठी आज हा रोजाचा इफ्तारचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. या रोजा इफ्तारच्या कार्यक्रमाला इथल्या परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच वृद्धिंगत होत जावी अशीच अल्लाकडे मी दुआ करतो, प्रार्थना करतो. आणि आम्हाला लाभलेले जे या ठिकाणचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांनाही ज्या ज्या ठिकाणी ते जातील निश्चितच सांगतो की अंबाजोगाई शहराचा अनुभव ते या ठिकाणाहून घेऊन जातील आणि आमचं दाखला पूर्ण महाराष्ट्राला देतील. असं अंबाजोगाई एक शहर आहे, अंबाजोगाईची एक संस्कृती आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. आपण आम्हाला या ठिकाणी बोलावून यथोचित आमचा या ठिकाणी रोजा इफ्तारमध्ये पाहुणचार करत आहात याचा मी पूर्ण अंबाजोगाई समस्त अंबाजोगाई वासियांकडून मी पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अगर एक शाल उनकी रही थी, कुछ खोया था। एक शेर से मैं शुरू करता हूँ। फरिश्ते से बेहतर है कि इंसान बनना, मगर इसमें लगती है मेहनत ज़्यादा। फरिश्ते तो बहुत आसानी से खुदा की इबादत करते हैं, लेकिन ये जो इंसान है ये दिन भर भूखा रहकर अपने खाने का, अपने पानी का, हर एक का त्याग करके इस बात को खुदा को बताते हैं कि हम भी तो फरिश्तों से कहीं कम नहीं है। हम तो पूरा दुनिया की हर चीज़ को पूरा करते हुए अपने फैमिली के पूरे जितनी जिम्मेदारियां हैं उनको करते हुए और गांव के जो हम पर जो डाली हुई पुलिस और प्रशासन और हर तरीके से इसकी पूरी प्रस्तुता करते हुए जो हम काम करते हैं, और हर यहाँ पर कई समाज के लोग रहते हैं, तो हम इन सबको समाज को लेकर चलते हैं। और ये रोज़ा इस बात की नुमाही करता है कि रोज़ा आपको रखना है, किसी को आपको त्रास नहीं देना है, बल्कि आपको रोज़े से ये बता देना है कि ये रोज़ा सिर्फ खाना और पानी बंद करने का नाम नहीं है, बल्कि रोज़ा आँखों का है, रोज़ा आपके दिल का है, रोज़ा आपकी सोच का है, रोज़ा आपके हर इस चीज़ का है जिससे आपको त्याग ही त्याग देना पड़ता है। इसीलिए मैं आपसे कहता हूं कि यहाँ की जो पुलिस है, जो प्रशासन है, जो हमारे साथ आज से नहीं कई सालों के साथ यहाँ काम करती है और हर वक्त शहर के अंदर एक नज़्म व नस्क अच्छी तरीके से रखती है। और रोज़े के दिनों में जहाँ मुसलमानों की दुकानों को थोड़ी सी शीतलता दी जाती है, यहाँ के थोड़े से इसको भी और भी दिया जाता है। रोजे का टाइम होगा, वकील साहब बाबा को दे लो, दुआ कर लीजिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु फतक़ब्बल मिन्नी। बिस्मिल्लाहि व अला बरकत।